कोणाला काही काम असेल तर सांगा बरं का. बघा, कंपोनंट्स फॉर ऑर्गॅनिक कल्टिवेशन. त्यामध्ये पहिलं आहे FYM, फार्म यार्ड मॅन्युअर, म्हणजे पुढं टॉपिकच आहे माझ्या माहितीनुसार. कंपोस्ट टॉपिकच आहे. नंतर पोल्ट्री मॅन्युअर्स, नंतर वर्मी कंपोस्ट, बायो फर्टिलायझर, ग्रीन मॅन्युअर, डिफरंट ऑइल केक, नीम ऑइल केक वगैरे वगैरे आहेत ना तसे. नंतर क्रॉप रोटेशन, क्रॉपिंग सिस्टीम, इंटरक्रॉपिंग, यूज ऑफ क्रॉप रेसिड्यू, यूज ऑफ ऑर्गॅनिक मल्च आणि ॲग्रो इंडस्ट्रीयल वेस्ट. तर कंपोनंट कुठले कुठले आहेत तर ऑर्गॅनिक कल्टिवेशनमध्ये FYM, नंतर कंपोस्ट, पोल्ट्री मॅन्युअर. FYM म्हणजे काय माहिती आहे, कंपोस्ट म्हणजे काय माहिती आहे, पोल्ट्री मॅन्युअर म्हणजे काय माहिती आहे, वर्मी कंपोस्ट माहिती आहे, बरोबर आहे. KVK मध्ये बघितलं होतं आपण. नंतर बायो फर्टिलायझर, ग्रीन मॅन्युअर, डिफरंट ऑइल केक माहिती आहे, क्रॉप रोटेशन म्हणजे माहिती आहे, क्रॉपिंग सिस्टीम माहिती आहे आपल्याला, इंटरक्रॉपिंग म्हणजे काय माहिती आहे. नंतर यूज ऑफ क्रॉप रेसिड्यू म्हणजे काय माहिती आहे, यूज ऑफ ऑर्गॅनिक मल्च म्हणजे काय माहिती आहे, आणि ॲग्रो इंडस्ट्रियल वेस्ट म्हणजे माहिती आहे आपल्याला. नंतर आपल्या सिलेबस वाईज लास्ट पॉईंट आहे हा, नीड अँड स्कोप ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. ठीक आहे. तर नीड अँड स्कोप ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये काय लिहिणार तुम्ही, इन्क्रीजिंग अवेअरनेस अँड हेल्थ कॉन्शियसनेस. म्हणजे केमिकल म्हणजे केमिकल वापरून जे ॲग्रिकल्चर करतो त्यामध्ये हेल्थ रिगार्डेड आपल्या तक्रारी खूप आहेत. म्हणजे केमिकल रेसिड्युअल इफेक्ट जर त्यामध्ये राहत असेल तर ते आपल्या हेल्थसाठी योग्य नाही आहे. त्यामुळे आपण ऑर्गॅनिक फार्मिंग का करतोय तर अवेअरनेस, हेल्थशी रिलेटेड अवेअरनेस आणि कॉन्शियसनेस आपल्यामध्ये सध्या अवेअरनेस आपल्यामध्ये झालेली आहे. त्यामुळे आपण आपल्या हेल्थशी रिलेटेड प्रॉब्लेम होऊ नये म्हणून केमिकल न वापरता ऑर्गॅनिक फार्मिंग करतोय. हा एक पहिला स्कोप आहे किंवा गरज आहे ऑर्गॅनिक फार्मिंगची. नंतर सेकंड आहे ग्लोबल कन्झ्युमर्स आणि इन्क्रीजिंगली लुकिंग फॉर ऑर्गॅनिक फूड. जे काही वर्ल्ड वाईड जे काही कन्झ्युमर आहेत ते कशावर भर द्यायला सध्या की ऑर्गॅनिक फूडवर, ना की केमिकल वापरून रायपन केलेले फ्रूट वगैरे, विच इज कन्सिडर्ड सेफ अँड हझार्ड फ्री. म्हणजे सध्या ह्या केमिकलच्या जगात आपल्याला म्हणजे जे काही जगामध्ये जिथे आपण एक्सपोर्ट करतोय, इम्पोर्ट करतोय, तिथे सगळीकडे कशाची मागणी आहे तर ऑर्गॅनिक फूडची मागणी आहे. का तर ऑर्गॅनिक फूड हा सेफ आहे आणि हझार्ड फ्री आहे. तसं केमिकल ॲग्रिकल्चरमध्ये ते फूड किंवा प्रोडक्शन तसं होत नाही सेफ. आणि ग्लोबल प्राइसेस ऑफ ऑर्गॅनिक फूड आर मोर ल्युक्रेटिव्ह अँड रिम्युनरेटिव्ह. म्हणजे ऑर्गॅनिक फूड हे मोस्टली डिमांडेड आहे, त्यामुळे त्याचे प्राइस सुद्धा कशात ल्युक्रेटिव्ह आणि रिम्युनरेटिव्ह आहेत. The potential of organic farming is signified by the fact that the farm sector has abundant organic nutrient resources like livestock, water, crop residue, aquatic weed, forest litter, urban, rural solid waste आणि ॲग्रो इंडस्ट्रीज बायोप्रोडक्ट. म्हणजे केमिकल फर्टिलायझर किंवा केमिकल गोष्टी वापरण्यासाठी जो काही आपल्याला खर्च येणार आहे किंवा जी कॉस्ट पडणार आहे ती कॉस्ट इथे आपली रिड्यूस होऊ शकते प्रोडक्शन कॉस्टमध्ये. कशी तर हे क्रॉप रेसिड्यू आहे किंवा जे न्यूट्रिएंट आहे, कावडंग असेल किंवा क्रॉप मॅन्युअर असेल, ते आपल्याला ऑलरेडी अवेलेबल आहे. का तर आपल्या फार्मिंग सोबत आपण लाईफ स्टॉक सुद्धा पाळतो, त्यामुळं ते ऑलरेडी विथ लो कॉस्ट आणि चिपेस्ट कॉस्टमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे, जे की केमिकल वगैरे वापरण्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा कॉस्ट भरावी लागणार आहे. तर त्या अनुसार किंवा त्या अनुषंगाने ऑर्गॅनिक फार्मिंग ही प्रोडक्शन कॉस्ट कमी करते. त्यामुळे तो एक स्कोप आहे ऑर्गॅनिक फार्मिंगचा. हा चौथा स्कोप. आणि पाचवा काय आहे तर इंडिया ऑफर्स ट्रिमेंडस स्कोप फॉर ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर अँड इट हॅज लोकल मार्केट पोटेन्शियल फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्ट. तर ऑर्गॅनिक प्रोडक्टसाठी लोकल मार्केट पोटेन्शियल अवेलेबल आहे इंडियामध्ये, त्यामुळे ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी डिमांड आहे. त्यामुळं आणि ह्या स्कोपमध्ये अजून आपण वेगवेगळ्या गोष्टी सुद्धा लिहू शकतो आपल्या मनानं. ह्या पाचच गोष्टी लिहाव्या असं काही नाही. तर ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये आपण लिहू शकतो की हेल्थ सॉरी आपल्या हेल्थसाठी सेफ आहे. नंतर ऑर्गॅनिक फार्मिंग काय आहे तर चिपेस्ट कॉस्टमध्ये आपण ती करू शकतो. जे काही केमिकलसाठी जो काही आपला एक्स्ट्रा प्रोडक्शन कॉस्ट जाणार आहे किंवा एक्स्ट्रा जे आपल्याला कॉस्ट भरावी लागणार आहे ते आपण रिड्यूस करू शकतो. आणि जे काही
आपल्याला काय म्हणतो आपण फर्टिलायझर किंवा जे काही कंपोनंट आपल्याला आपल्या फार्मवरती आणायचे ते ऑलरेडी फार्ममध्येच आपल्या प्रेझेंट आहे. त्यामुळं जे काही फर्टिलायझर किंवा बाकीच्या आर्टिफिशियल गोष्टी आणण्याची जी कॉस्ट आहे ती सुद्धा कॉस्ट आपण कमी करू शकतो. आणि ऑर्गॅनिक फार्मिंग ऑर्गॅनिक फार्मिंग ही इकोसिस्टीम किंवा इकॉलॉजीसाठी सेफ आहे आणि त्यामध्ये एन्व्हायरमेंटचा बॅलन्स आपण साधू शकतो. हा सुद्धा स्कोप आपण ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये लिहू शकतो. नेक्स्ट आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. तर ह्यामध्ये आपण काय बघायचं तर ऑर्गॅनिक फार्मिंगचा ॲडव्हान्टेज काय आहे. इट हेल्प्स इन मेंटेनिंग एन्व्हायरमेंटल हेल्थ अँड रिड्युसेस पोल्युशन. एन्व्हायरमेंटल हेल्थ मेंटेन करतो आणि पोल्युशन सुद्धा रिड्यूस करतो ऑर्गॅनिक फार्मिंग. देन इट हेल्प्स इन मेंटेनिंग बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी मेंटेन राहते. एन्श्योर ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस फॉर शॉर्ट टर्म बेनिफिट अँड कन्झ्युम देम फॉर फ्युचर जनरेशन. म्हणजे जे काही रिसोर्सेस आहेत ते आपण शॉर्ट टर्म बेनिफिटसाठी आपण युटिलाइज करत आहोत आणि आपण फ्युचर जनरेशनसाठी ते कॉन्झर्व करू शकतोय. फोर्थ आहे इट इम्प्रूव्ह सॉईल फिजिकल प्रॉपर्टीज सच एज ग्रॅन्युलेशन अँड गुड हेल्थ. म्हणजे फिजिकल प्रॉपर्टी इम्प्रूव्ह होत सॉईलच्या फिजिकल प्रॉपर्टी इम्प्रूव्ह होत आहेत ऑर्गॅनिक फार्मिंगमुळं किंवा गुड हेल्थ मेंटेन होते. देन इट इम्प्रूव्ह सॉईल केमिकल प्रॉपर्टीज सच एज सप्लाय किंवा रिटेन्शन ऑफ सॉईल न्यूट्रिएंट अँड प्रमोट्स फेवरेबल केमिकल रिॲक्शन्स. म्हणजे सॉईलच्या फिजिकल प्रॉपर्टीज ॲज वेल एज केमिकल प्रॉपर्टीज सुद्धा इम्प्रूव्ह होत आहेत ऑर्गॅनिक फार्मिंगमुळे. आणि मिनिमायझेस पोल्युशन ड्यू टू कन्व्हर्जन ऑफ वेस्ट मटेरियल इंटू व्हॅल्युएबल. म्हणजे जे काही वेस्ट मटेरियल आहे आपल्या फार्ममध्ये जे काही अवेलेबल आहे त्या वेस्ट मटेरियलला आपण कंपोस्टमध्ये कन्वर्ट करतोय. म्हणजे जे काही त्या वेस्टमुळं जे काही पोल्युशन होणार होतं ते पोल्युशन आपण कमी करतोय यूज करून. बरोबर आहे. तर त्यामुळे ऑर्गॅनिक फार्मिंग आपल्याला बेनिफिशियल आहे. देन इलिमिनेट्स रिस्क ऑफ ह्युमन अँड ॲनिमल हेल्थ हजार्ड बाय इलिमिनेटिंग द चान्सेस ऑफ केमिकल रेसिड्यू. केमिकल वापरून जे फार्मिंग करतो त्यामध्ये केमिकलचा रेसिड्युअल इफेक्ट राहून आपल्याला हेल्थ हजार्ड होऊ शकतो. तर त्यामुळं ऑर्गॅनिक फार्मिंग काय करते तर जो ह्युमन आणि ॲनिमल हेल्थशी रिलेटेड जो धोका आहे जो हजार्ड आहे तो इलिमिनेट करतोय. हा सगळ्यात मोठा फायदा आहे आपला. नंतर इलिमिनेट्स द चान्सेस ऑफ कॉन्टॅमिनेशन इन वॉटर बॉडीज. म्हणजे वॉटर बॉडीजमध्ये केमिकलमुळे जे पोल्युशन होणार आहे किंवा केमिकलमुळे जे ते कॉन्टॅमिनेट होणार आहे ते चान्स तो इलिमिनेट करतोय ऑर्गॅनिक फार्मिंग. नंतर नाईन्थ काय आहे ॲडव्हान्टेज इट मिनिमायझेस दी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन थ्रू यूज ऑफ फार्म इनपुट. म्हणजे फार्म इनपुट वापरून काय करतोय आपण तर प्रोडक्शनची कॉस्ट कमी करतोय. बरं स्कोपमध्ये मी सांगितलं होतं की प्रोडक्शन कॉस्ट आपली कमी होते का तर केमिकल फर्टिलायझरसाठी जो काही वेगळा पैसा किंवा जास्त एक्सपेन्सिव्ह पैसा आपण वापरण्यापेक्षा जे काही आपल्या फार्मवर रेसिड्यू किंवा वेस्ट मटेरियल अवेलेबल आहे त्याचाच वापर आपण ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये करतो. म्हणजे उलट जे अवेलेबल आहे किंवा ज्याच्यामुळं पोल्युशन होणार आहे ते आपण बेनिफिट म्हणजे त्याचा बेनिफिट करून घेतो आपण जेणेकरून आपले प्रोडक्शन कॉस्ट कमी होणार आहे. देन इट एन्श्युअर्स सस्टेन्ड प्रोडक्टिव्हिटी विदाउट एनी लॉस इन फर्टिलिटी. म्हणजे केमिकलमुळं जी सॉईल फर्टिलिटी कमी होते ती फर्टिलिटी एक्स्ट्रा वाढते आपली. का तर आपण इथं सगळ्या नॅचरल गोष्टी वापरतो किंवा ऑर्गॅनिक गोष्टी वापरतो. ऑर्गॅनिकली ग्रोन प्रोडक्ट्स आर न्यूट्रिशनली रिच अँड बेटर इन क्वालिटी. क्वालिटी पण जास्त असते, क्वालिटी पण चांगली असते आणि न्यूट्रिशन पण जास्त असतात ऑर्गॅनिकली ग्रोन प्रोडक्टमध्ये जे काही केमिकलमध्ये नसतात. सो ऑर्गॅनिकली ग्रोन प्लांट्स आर मोर रेजिस्टंट टू डिसीज अँड पेस्ट. ठीक आहे. आणि ड्यू टू डायव्हर्सिफिकेशन ऑफ क्रॉप देअर इज मोर सिक्युर्ड इन्कम. इन्कम सुद्धा आपला कसा असतो सिक्युर्ड असतो ह्यामध्ये. तर बघा पुढचा पॉईंट आहे डिसएडव्हान्टेजेस ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. ऑर्गॅनिक फार्मिंगचे तोटे काय आहेत. तसं बघायला गेलं तर डिसएडव्हान्टेजपेक्षा ॲडव्हान्टेज आपल्याला जास्त आहेत. त्यामुळं डिसएडव्हान्टेज बघा इन चेंजिंग ओव्हर टू ऑर्गॅनिक फार्मिंग अँड इनिशियल क्रॉप लॉस जनरली ऑकर्स. म्हणजे सुरुवातीला क्रॉप लॉस जनरली होतो ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये. देर आर नो फुल्ली डेव्हलप्ड मार्केट्स फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्ट. पूर्ण असे डेव्हलप्ड मार्केट अवेलेबल नाही आहेत ऑर्गॅनिक प्रोडक्टसाठी. लोकल लेवलला आहेत पण असे फुल्ली डेव्हलप्ड नाही आहेत. Biological control may have been weakened or destroyed due to chemicals, which may take further 3 to 4 years to build up. म्हणजे केमिकलमुळे जे काही बायोलॉजिकल कंट्रोल जो वीक झालेला आहे किंवा जो डिस्ट्रॉय झालेला आहे तो नव्याने
तयार होण्यासाठी की नव्याने बिल्ड होण्यासाठी कमीत कमी 3 ते 4 वर्ष अजून लागतात त्याला. तर तोपर्यंत आपला क्रॉप लॉस आपण सहन करू शकतो का? हा एक डिसएडव्हान्टेज आहे. लिमिटेड अवेलेबिलिटी ऑफ इनपुट्स लाईक FIM कंपोस्ट आणि व्हर्मी कंपोस्ट. ते लिमिटेड अवेलेबल आहेत. FIM कंपोस्ट किंवा व्हर्मी कंपोस्ट. हा एक तोटा आहे आपला. नंतर स्लो रिलीज ऑफ न्यूट्रिएंट फ्रॉम ऑर्गॅनिक सोर्सेस. ऑर्गॅनिक सोर्सेस पासून जे काही न्यूट्रिएंट आहेत ते स्लोली रिलीज होतात, विच इज नॉट मॅचिंग द न्यूट्रिशनल डिमांड ऑफ हायल्डिंग व्हरायटीज. तर ती हायल्डिंग व्हरायटीची डिमांड नाही आहे, त्यामुळे हा एक तोटा आहे आपला. तर हे 4-5 डिसएडव्हान्टेज आहेत. त्या कंपॅरिझनमध्ये 12 ते 13 ॲडव्हान्टेज आहेत आपल्याला ऑर्गॅनिक फार्मिंगमुळे. पण जे काही तोटे केमिकल वापरून फार्मिंगमुळे होत आहेत त्यापेक्षा तर ऑर्गॅनिक फार्मिंगचे तोटे कमीच आहेत त्या मानाने. व्हेरियस कॉजेस ऑफ लो अडॅप्शन ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. म्हणजे शेतकरी का वापरत नाहीत ऑर्गॅनिक फार्मिंग, त्याचे वेगवेगळी कारणं आहेत. त्यामध्ये पहिलं आहे केमिकल्स आर इझी टू यूज अँड लेस कॉस्टली. म्हणजे केमिकल्स वापरण्यासाठी इझी आहेत आणि लेस कॉस्टली आहेत. तसं बघायला गेलं तर हा व्हर्मी कंपोस्ट करण्यासाठी वेळ पण खूप जातो. तसं बघायला गेलं तर केमिकल्स आपल्याला ऑलरेडी रेडीमेड अवेलेबल आहेत. तेवढं करण्यापेक्षा शेतकरी म्हणतो की डिरेक्टली जे रेडीमेड आहे तेच आपण यूज करू. त्यामुळे ऑर्गॅनिक फार्मिंग अडॉप्ट केली जात नाही. द बेनिफिट्स ऑफ ऑर्गॅनिक प्रॅक्टिसेस आर नॉट सीन इमिजिएटली. म्हणजे केमिकल वापरून जे काही आपल्याला फायदे लगेच दिसतात ते फायदे ऑर्गॅनिक प्रॅक्टिस वापरून लवकर दिसत नाही. दिसतात पण लवकर दिसत नाही. पण आपल्याला नेहमी गडबड असते, त्यामुळं जे लवकर तेच आपल्यासाठी उपयोगी असं आपण मानतो. आणि लार्ज क्वांटिटीज ऑफ ऑर्गॅनिक इनपुट्स आर रिक्वायर्ड. ऑर्गॅनिक इनपुटसाठी लार्ज क्वांटिटीज लागतात. देन डिफिकल्ट टू गेट दी ऑर्गॅनिक फर्टिलायझर. ऑर्गॅनिक फर्टिलायझर शक्यतो सहसा मिळत नाहीत. आणि अनऑर्गनाइज्ड मार्केट फॉर ऑर्गॅनिकली ग्रोन प्रोड्यूस. म्हणजे मार्केट फुल्ली डेव्हलपड नाही आहे, बरेच आपण बघितलं डिसएडव्हान्टेजमध्ये. अँड प्रेफरन्शियल बिहेवियर ऑफ कन्झ्युमर्स टुवर्ड ऑर्गॅनिक फूड नॉट इस्टॅब्लिश्ड. म्हणजे ऑर्गॅनिक फूड बरोबर आहे की ग्लोबल कन्झ्युमरमध्ये डिमांड आहे ऑर्गॅनिक फूडला. पण तसं बघायला गेलं तर जास्त प्रेफरन्स किंवा जास्त प्रायोरिटी ऑर्गॅनिक फार्मिंगला अजून सुद्धा कन्झ्युमर देत नाहीत. ग्लोबली देतात, पण जर असं आपण लोकली किंवा असा विचार केला तर तेवढा प्रेफरन्स ऑर्गॅनिक फूडला नाही आहे. इकॉनॉमिक लॉस ड्यू टू ट्रान्झिशन. म्हणजे फ्रॉम ट्रॅडिशनल ॲग्रिकल्चर टू ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर ऑर कन्व्हेन्शनल टू ऑर्गॅनिक. तर हे ट्रान्झिशन केल्यामुळे म्हणजे ट्रेडिशनलपासून ऑर्गॅनिक किंवा केमिकलपासून ऑर्गॅनिक असं ट्रान्झिशन केल्यामुळं थोडाफार इकॉनॉमिक लॉस होणार आहे, जो की सहसा शेतकरी बिअर करू शकत नाहीत. अँड नो एक्सपेरिमेंटल एव्हिडन्स इन दी कॉस्ट बेनिफिट रेशो ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. म्हणजे एक्सपेरिमेंटल असा एव्हिडन्स नाही आहे ऑर्गॅनिक फार्मिंगचा की तो बेनिफिशियल आहे आपल्यासाठी. अँड गव्हर्नमेंट एफर्ट्स टू प्रोपगेट ऑर्गॅनिक फार्मिंग आर व्हेरी लिटल. म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग प्रमोट केली पाहिजे. ऑर्गॅनिक फार्मिंगची रिलेटेड ज्या काही कॅम्पेन असतील किंवा अवेअरनेस क्रिएट केली पाहिजे शेतकऱ्यांमध्ये, जे की त्यासाठी गव्हर्नमेंट एफर्ट्ससुद्धा लागतात. आणि गव्हर्नमेंट एफर्ट्स टू प्रोपगेट ऑर्गॅनिक फार्मिंग खूप कमी आहे. असे वाईडली अडॉप्टेड नाही किंवा वाईडली स्प्रेड नाही आहेत. अँड सायंटिफिक रिसर्च प्रोग्राम्स ऑन ऑर्गॅनिक फार्मिंग आर ऑल्सो स्केअर्स. ज्या प्रकारे केमिकलवर रिसर्च होऊन केमिकल अवेलेबल करून दिले जातात त्या मानाने ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी सायंटिफिक रिसर्चसुद्धा स्केअर्स मॅनरमध्ये आहे. आणि नंतर हे होते कॉजेस म्हणजे का अडॉप्ट केली जात नाही ऑर्गॅनिक फार्मिंग. अजून सुद्धा ऑर्गॅनिक फार्मिंग लेस अमाऊंटमध्ये किंवा म्हणजे कमी प्रमाणात केली जाते केमिकलचा वापर करता. सगळ्यात मेन महत्त्वाचं कारण काय तर लवकर इफेक्ट दिसत नाही आपल्याला, किंवा आणि जेव्हा इफेक्ट दिसत नाही तेव्हा तो लॉस बिअर करू शकत नाही शेतकरी. सो प्रॉब्लेम्स अँड कन्स्टेंट. प्रॉब्लेम काय आहेत, प्रॉब्लेम किंवा अडचणी काय आहेत, तर लॅक ऑफ अवेअरनेस. ऑर्गॅनिक फार्मिंगबद्दल अवेअरनेस नाही आहे, जनजागृती नाही आहे. देन आउटपुट मार्केटिंग प्रॉब्लेम्स आहेत. देन शॉर्टेज ऑफ बायोमासच्या शॉर्टेज हा एक प्रॉब्लेम आहे. इनॲडिक्वेट सपोर्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे सपोर्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर इनॲडिक्वेट आहे आपल्याकडे. हाय इनपुट कॉस्ट आहेत. इनपुट कॉस्ट हाय आहे.
त्या मानानं आउटपुट सुद्धा आपल्याला हाय भेटला पाहिजे. पण अवेअरनेस नाही किंवा ऑर्गॅनिक इनपुट आपल्याकडे अवेलेबल नाही, त्यामुळं आउटपुट हा इनपुट कॉस्ट जरी असले तरी आउटपुट आपल्याला तेवढा भेटत नाहीये. मार्केटिंग प्रॉब्लेम्स ऑफ ऑर्गॅनिक इनपुट. मार्केटिंग प्रॉब्लेम आहे ऑर्गॅनिक इनपुटची. ॲब्सेन्स ऑफ ॲप्रोप्रिएट ॲग्रिकल्चर पॉलिसी. ॲप्रोप्रिएट ॲग्रिकल्चर पॉलिसी अवेलेबल नाही आहेत. लॅक ऑफ फायनान्शियल सपोर्ट अवेलेबल नाही आहे. आणि लो यील्ड्स, कमी यील्ड येते सुरुवातीला. इनॅबिलिटी टू मीट द एक्सपोर्ट डिमांड. नंतर वेस्टेड इंटरेस्ट, लॅक ऑफ क्वालिटी स्टँडर्ड फॉर बायोमॅन्युअर, नंतर इम्प्रॉपर अकाउंटिंग मेथड किंवा पॉलिटिकल अँड सोशल फॅक्टर येतात. एक्सेसिव्ह कॉस्ट ऑफ एक्झिस्टिंग इन्स्पेक्शनची कॉस्ट एक्सेसिव्ह, आणि सर्टिफिकेशन सिस्टीम जी की फार्मर अफोर्ड करू शकत नाही. हेवी मेटल्स कंटेंट ऑफ अर्बन कंपोस्ट. नंतर म्हणजे अर्बन कंपोस्टमध्ये मेटल कंटेंट हा हेवी असतो, जो की कल्टिवेशनसाठी तो एवढा सस्टेनेबल नाही आहे. नॉन अवेलेबिलिटी ऑफ ऑर्गॅनिक पॅकेज ऑफ प्रॅक्टिस फॉर ऑल क्रॉप्स बेस्ड ऑन लोकली अवेलेबल इनपुट. ते अवेलेबल नाही आहेत ऑर्गॅनिक पॅकेज. देन नॉन अवेअरनेस ऑफ फार्मर्स, म्हणजे लॅक ऑफ अवेअरनेस अँड NGOज ऑन द इम्पॅक्ट ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंगला प्रमोट करण्यासाठी तेवढी अभियान किंवा तेवढी जनजागृती अजून नाही. जर जनजागृती झाली, वेगवेगळ्या स्कीम आल्या किंवा एक्सपेरिमेंटल त्याचे जर एव्हिडन्स आपल्याला दिसले, तर ऑर्गॅनिक फार्मिंग नक्की भविष्यात केमिकल फार्मिंगसाठी सारखं मोठ्या प्रमाणात होऊ शकते. तर स्लो रिलीज ऑफ न्यूट्रिएंट फ्रॉम ऑर्गॅनिक सोर्सेस विच इज नॉट मॅचिंग द न्यूट्रिशनल डिमांड ऑफ हाय यील्डिंग व्हरायटीज. म्हणजे जे काही न्यूट्रिएंट आहेत ते न्यूट्रिएंट स्लोली रिलीज होतात ॲज कम्पेअर टू केमिकल. हाय यील्डिंग व्हरायटीची डिमांड ते पूर्ण करत नाही. देन हा होता फर्स्ट चॅप्टर. सुरुवातीपासून पहा आपण काय काय बघितलेलं आहे. तर ऑर्गॅनिक फार्मिंग प्रिन्सिपल अँड इट्स स्कोप इन इंडिया. डेफिनेशन ऑर्गॅनिक फार्मिंगची. देन ऑर्गॅनिक फार्ममध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, जसं की क्रॉप रोटेशन, क्रॉप रेसिड्यू, ॲनिमल मॅन्युअर, लेग्युम ग्रेन मॅन्युअर वगैरे वगैरे. नंतर अदर फॉर्म्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये 5 फॉर्म आहेत. ऋषी कृषी फॉर्म, पंचगव्य फॉर्म, नॅचरल फार्मिंग, नॅटिव्ह फार्मिंग, नॅटिव्ह फार्मिंग आणि 5th होमो फार्मिंग. त्याच्यामध्ये पहिला ऋषी कृषी, नंतर पंचगव्य कृषी. सगळ्यात जास्त ऑब्जेक्टिव्ह हे ऋषी कृषीमध्ये निघतात. देन पंचगव्य कृषी, नॅचरल फार्मिंग, नॅटिव्ह फार्मिंग, होमो फार्मिंग. देन आपण होमो फार्मिंग नंतर कन्व्हेन्शनल फार्मिंगचे इम्पॅक्ट काय आहे ते बघितलेलं आहे. ऑर्गॅनिक फार्मिंग व्हॅरियंट हे इम्पॉर्टंट आहेत, 10 व्हॅरियंट. त्यानंतर 4 प्रिन्सिपल बघितलेले आहेत आपण. पहिला HEFC, H फॉर हेल्थ, E फॉर इकॉलॉजी, F फॉर फेअरनेस आणि C फॉर केअर. देन प्रिन्सिपल ऑफ हेल्थ म्हणजे सॉईल प्लांट ॲनिमल, त्याच्या हेल्थशी रिलेटेड जे काही असेल प्रिन्सिपल. इकॉलॉजीशी रिलेटेड फेअरनेस. देन प्रिन्सिपल ऑफ केअर. देन ओव्हरऑल प्रिन्सिपल किंवा ऑब्जेक्टिव्ह ऑर्गॅनिक फार्मिंगचे, म्हणजे कशासाठी ऑर्गॅनिक फार्मिंग करतो आपण, काय आपल्याला ऑब्जेक्टिव्ह मिळवायचे. ऑब्जेक्टिव्हची सिम्पली डेफिनेशन आपल्याला माहिती आहे. एक्सप्रेशन ऑफ एंड टुवर्ड्स आवर एफर्ट्स आर डायरेक्टेड. देन कन्सेप्ट ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग, त्यामध्ये 2 मेजर ॲस्पेक्ट आहेत. पहिला सबस्टिट्यूशन ऑफ मॅन्युअर अँड अदर ऑर्गॅनिक मॅटर फॉर इनऑर्गॅनिक फर्टिलायझर. यूज ऑफ बायोलॉजिकल पेस्ट कंट्रोल इन्स्टेड ऑफ केमिकल पेस्ट कंट्रोल. बेसिक कन्सेप्ट बिहाइंड ऑर्गॅनिक फार्मिंग. ठीक आहे, बेसिक कन्सेप्ट बिहाइंड ऑर्गॅनिक फार्मिंग आपण बघितलेले आहे. ऑर्गॅनिक फार्मिंग का करायची, म्हणजे कशासाठी करतो आपण. देन कंपोनंट ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग, त्यामध्ये FIM कंपोस्ट, पोल्ट्री मॅन्युअर, हमी कंपोस्ट, बायो फर्टिलायझर, ग्रीन मॅन्युअर, डिफरंट ऑइल केक, क्रॉप रोटेशन, क्रॉपिंग सिस्टम, इंटरक्रॉपिंग, यूज ऑफ क्रॉप रेसिड्यू, यूज ऑफ ऑर्गॅनिक मल्च, ॲग्रो इंडस्ट्रियल वेस्ट. नंतर नीड अँड स्कोप ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. हा फर्स्ट सिलेबस वाईज जर गेलो तर फर्स्ट लेक्चर झाला, लास्ट पॉईंट आहे नीड अँड स्कोप ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. त्यामध्ये 5 स्कोप आपण बघितलेले आहेत. त्यामध्ये तुम्ही त्याच्या बेसिसवर अजून स्कोपसुद्धा ॲड करू शकता. देन ॲडव्हान्टेजेस बघितलेले आहेत. कमीत कमी 12 ते 13 ॲडव्हान्टेज बघितलेले आहेत आपण ॲज कम्पेअर टू डिसॲडव्हान्टेज. म्हणजे डिसॲडव्हान्टेजपेक्षा ॲडव्हान्टेज जास्त आहे. आणि केमिकल ॲग्रिकल्चर म्हणजे केमिकल वापरून ॲग्रिकल्चर करताना जे काही डिसॲडव्हान्टेज आहेत त्यापेक्षा ऑर्गॅनिक फार्मिंगचे ॲडव्हान्टेज कमीच आहेत.
डिसएडव्हान्टेज कमीच आहेत. नंतर व्हेरियस कॉजेस ऑफ लो अडॅप्शन ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग का करत नाहीत शेतकरी? त्यामध्ये मेन पॉईंट लॅक ऑफ अवेअरनेस, किंवा लगेच त्याचा इफेक्ट आपल्याला, किंवा लगेच बेनिफिट आपल्याला भेटत नाही त्याचा. आणि ते बेनिफिट न भेटल्यामुळे शेतकरी जो काही लॉस असेल तो अफोर्ड करू शकत नाही, बिकॉज ऑफ लॅक ऑफ कॅपिटल फॉर द नेक्स्ट क्रॉपिंग. देन प्रॉब्लेम्स अँड कन्स्टेंट, काय प्रॉब्लेम असतील, अडचणी असतील, का आहेत, का ऑर्गॅनिक फार्मिंग होत नाही, किंवा ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये काय अडचणी येतात. सो दिस इज ऑल अबाउट फर्स्ट लेक्चर ऑफ syllabus, that is organic farming definition, principle, its scope in India and world. As compared to syllabus, अजून खूप जास्त पॉईंट आपण कव्हर केलेले आहेत नोट्समध्ये.